मुलगा माझ्याकरता टाळ्या वाजवतो त्याला कळलं म्हणजे आमची सर्व टीम घामाझोक होऊन काम करते आणि त्या मुलांनी टाळ्या वाजवल्या स्वतःहून म्हणून मी त्याच्याकरता टाळ्या वाजवतो. वाजवा सर्वांनी टाळ्या करता, त्या मुलाकरता, माझ्याकरता नाही किंवा आमच्या टीम करता नाही, तो एकटा मुलगा वाजवता. भारी वाटलं कारण त्या मुलांनी विचार केला की नवोदय व स्वराज्य इन्स्टिट्यूट आयोजित आमच्या स्मरणशक्ती वैदिक गणित व भाषण कौशल्य महासेमिनारमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वप्रथम मी सफल नवोदय क्लासेस, सफल नवोदय व गुरुकुल क्लासेस व स्वराज्य इन्स्टिट्यूट यांचं अभिनंदन करील, यांचे मी आभार व्यक्त करील ज्यांनी मला या प्रोग्रामसाठी आमंत्रित केलं. आता सफल नवोदय व स्वराज्य अकॅडमी आपल्या लोणार शहरातील मुलांना आणि लोणार शहरातील पालकांना काही गोष्टी माहिती व्हाव्यात, जसं की स्मरणशक्ती म्हणजे काय असतं. आता बघा, आजचा दिवस तुमच्या मुलांचं भविष्य बदलणार आहे. आता आम्ही वर पुष्पा 2चा ट्रेलर दाखवला होता. कुणाला सांगता येईल का दाखवला असेल, काय लॉजिक असेल? बघा, इथे टॉकीज आहे म्हणून पुष्पा 2चा ट्रेलर लावला का आम्हाला पुष्पाने काही आमच्या प्रोग्रामला पुष्पा 2 स्पॉन्सर केलंय? पुष्पा 2चे जे डायरेक्टर असतील, प्रोड्युसर असतील, त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं असं काही अर्थ असू शकतं का? काय कारण असेल? तुम्ही जर विचार करा आणि मला सांगा काय कारण असेल. विचार करा कोणीतरी, काय असेल कारण. बघा, आज कदाचित तुमच्या आयुष्यामधला पहिला दिवस असेल. मी खात्रीशी सांगतो, पहिला असेल, दुसरा असेल, तिसरा असेल. मी खात्रीशी सांगतो तुमच्या आयुष्यातील हा पहिला, दुसरा किंवा मॅक्झिमम तिसरा दिवस असेल. कशाचा? टॉकी मध्ये तुम्ही मोफत बसलात, चित्रपटगृहामध्ये तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट बसलाय. असं झालं होतं का अगोदर कधी? तुम्ही सिनेमागृहामध्ये बसलात आणि तिकीट नाही कोणतंच. घडलं का असं कधी? कुणी असं घडलं असं तर मला सांगू शकता की तुम्ही चित्रपटगृहामध्ये बसलात आणि कोणतंही तिकीट घेतलं नाही? ही गोष्ट बघा, आम्ही समोर पुष्पा 2चा ट्रेलर लावला. पुष्पा 2चा ट्रेलर लावण्यामागे कारण असं होतं, हा आमच्या सेमिनारचा भाग 2 आहे. आमच्या सेमिनारचा हा भाग 2 आहे. असे आमची भाग भरपूर राहतील, सिरीज मध्ये राहील सिरीज. आता बघा, आता ट्रेंड आलाय तो पुष्पा 1, पुष्पा 2, KGF 2, त्यानंतर काय असतं, बाहुबली 1, बाहुबली 2, कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा. आता कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा ते आपल्याला कळलंय, परंतु या ठिकाणी तुम्हाला उत्तर भेटणार आहे की तुम्ही या कार्यक्रमाला का आलात आणि तुम्ही या कार्यक्रमात येऊन तुमचा खरोखर फायदा झाला का. तुम्ही तुमचा वेळ दिलाय, तुमचा अमूल्य वेळ देऊन 10 ते 12 तुम्हाला बोलवलंय. अमूल्य वेळ तुम्ही दिलाय आणि या अमूल्य वेळेचं 100% काहीतरी साफल्य झालं पाहिजे, याकरता मी 100% प्रयत्न करणार. इतनी शक्ती हमें देण्यात आता मुलांसाठी काम आहे, मुलांसाठी काम आहे, छोट्या मुलांसाठी काम आहे. वर इतनी शक्ती हमें देण्यात आता हे लिरिक्स लावलंय, रायटिंग मध्ये आहे, लिखित आहे. हे लिरिक्स तुम्हाला पाठ करून दाखवायचंय, समोर यायचं आणि हे लिरिक्स पूर्ण सांगायचे. लिरिक्स वर लिहिलेत ते सांगायचे तुम्हाला. वाचून घ्या हे लिरिक्स, मला सांगा. आजचा सेमिनार हा मुलांची बुद्धी वाढवणारा आहे, बुद्धी वाढवणारा. आजचा सेमिनार हा वेगानं गणित कसं करायचं या ठिकाणी तुम्ही आलात. मी खात्रीशीर सांगतो, वापस जात असताना तुमच्या मुलांची बुद्धी कशी वाढेल किंवा मुलांचा अभ्यास का होत नाही यांचं पूर्ण समाधान तुमचं झालेलं असेल. आणि तुमच्या मुलाला गणितामध्ये काही अडचणी असतील, तुमच्या मुलाला गणित जमत नसेल, गणिताची खूप भीती वाटते, ती भीती खात्रीशीर घरी जात असताना निघून गेलेली असेल. आणि बघा, आम्हाला अनुभव आहे, आता या स्टेजवर आल्यावर तुमच्या मुलांची काय कुणाचीच हिंमत होत नाही. आता क्राऊड कमी आहे, कदाचित हिंमत होईल, पण ज्यावेळेस गर्दी भरपूर असते मुलांची हिंमत नाही होत स्टेजवर. तर मुलांची स्टेजवर हिंमत कशी होते आणि स्टेजवर कसं बोलायचं हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे. तर वर लिहिलंय, कोणाकोणाचं झालं असेल तर हात वरी करा. लिरिक्स झाले असतील लर्न, हात वरी करा. आहे का कोणी ज्याचे लिरिक्स लर्न झाले? नाही आहे का? सर व्हिडिओ लावा.
आता लन करा. आता तुमचं लन झालं का? कोणाकोणाचं लन झालं? आता जेवढं आपण लिरिक्स चालवले, सॉन्गच्या माध्यमातून वाजवले, आहे का कोणाच? यस यस बेटा, लन झाले ना? हा, जेवढे होतील तेवढे. ओके, ठीक आहे, काय अडचण? ये समोर समोर ये, काय अडचण? इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर अज्ञान के हो अंधेरे. आता बघा, ज्यावेळेस समोर फक्त इतनी शक्ती हमें देना दाता याची इमेज लावली होती, लिरिक्स होते वर रायटिंग मध्ये, त्यावेळेस तुम्हाला ते लन होतं, तुमचा कॉन्फिडन्स होता, लन होतं तुमचं. पण ज्यावेळेस व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये लावलं त्यावेळेस फक्त तुमच्या आतून कॉन्फिडन्स जागा झाला. कारण का? आपले पूर्ण सेन्स ऑर्गन वापरले गेले. बस. आता कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपल्याला आपल्या बुद्धीद्वारे चांगली करायची,
की आपल्याला आपल्या पूर्ण सेन्स ऑर्गनचा पूर्ण वापर करावा लागतो. आपल्या सेन्स ऑर्गनचा पूर्ण वापर करावा लागतो. आता आजचा सेमिनार तुमच्या मुलांचं खरोखर भविष्य बदलणारा असेल. आज किती वेळ लागो पण तुमच्या मुलांचं कल्याण करूनच जाईल मी. स्मरणशक्ती म्हणजे काय आहे याचं सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि मुलांना गणित का जमत नाही, गणिताचं लॉजिक काय, पूर्ण जगामधलं रहस्य आहे की सर्वात जास्त अवघड वाटणारा विषय म्हणजे गणितच आहे. सर्वात जास्त. नाही तर करा तुम्ही अभ्यास, पूर्ण जगातून सर्वे काढा, तुम्हाला लक्षात येईल की सर्वात जास्त अवघड विषय गणित आहे. त्याचं मी लॉजिक मी तुम्हाला इथे सांगतो का आणि उत्तर इथे देतो. त्यानंतर जगामध्ये सर्वात कमांडिंग विषय आणि जगामध्ये ज्यामुळं आपलं आयुष्य 100% बदलतं आणि तुमच्या मुलांचं कल्याणच होतं तो विषय म्हणजे संवाद कौशल्य. ज्याला बोलता येतं तो काहीही करू शकतो, ज्याला बोलता येत नाही त्याच्याकडे असून सुद्धा तो काही नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला जर बोलता येत असेल तर तुम्ही तुमचे दगड विकसाल आणि जर बोलता येत नसेल तुम्ही सोनंही विकू शकत नाही. आजच्या युगामध्ये बोलण्याची कला पाहिजे. आता बघा, तुमच्या मुलाला जे काही व्हायचं असेल, कलेक्टर व्हायचंय, तहसीलदार व्हायचंय, जे काही व्हायचंय, आता मी हा आपला एकदम लाईव्ह संवाद आहे. तुम्ही तुमचा जो वेळ खर्ची करताय या वेळेचं मी खात्रीशीर सांगतो तुमचं समाधान होईल, तुमच्या मुलाचं कल्याण होईल, तुमचे कोणतेही प्रश्न राहणार नाहीत. आणि या ठिकाणी मी कायमस्वरूपी इथं उभा आहे. तुम्हाला जर काही तुमच्या मुलाचे कोणतेही प्रश्न असतील, कोणतेही, ते प्रश्न मी इथं सॉल्व्ह करायला उभा आहे. आता मुलांचं इंटरॅक्शन असावं म्हणून मी मुलांना काही प्रश्न विचारतो. काही मला त्यांचं ध्येय सांगा बरं. ध्येय काय आहे तुमचं? ध्येय सांगा. तुम्हाला काय बनायचं आयुष्यात? काहीतरी बनायचं असेल, जर तुमचा मार्ग तुम्हाला कुठे जायचं ठरला असेल तर तुम्ही योग्य गाडी पकडणार, योग्य बस, योग्य ट्रेन, योग्य एरोप्लेन, तुमच्या वेगानुसार. एखादं उत्तर द्या मला, बिंदास बोला. आता माझा हातचा सेमिनार, आपला हा सफल नवोदयचा आणि स्वराज्य अकॅडमीचा सेमिनार हा आत्मविश्वास दुणावण्याकरता आहे, बोलता यावं याकरता आहे. म्हणून बोला. सांगा मुलांना, कोणी हातवरी करा, बिंदास हातवरी करा, काही अडचण नाही. आणि तुमचा मी आत्मविश्वास दुणावूनच जाईल. करा हातवरी. सांगा तुमचं ध्येय काय. अरे ध्येय सांगायचंय, अवघड काम नाही. तुमचं तुम्हाला सांगायचंय ध्येय काय, काय बनायचं तुम्हाला. तुम्हाला भाषण, येस बेटा तू सांग बरं. हा तिथून सांग. हा इंजिनियर व्हायचं. बर ठीक आहे, त्याला इंजिनियर व्हायचं. बर आणखीन कोणी सांगेल काय व्हायचंय? येस बाळा सांग बरं. वाव, कलेक्टर व्हायचं. क्लॅप फॉर हर. कलेक्टर व्हायचंय. क्लॅप फॉर हर. कलेक्टर व्हायचंय. वाव वाव वाव. कलेक्टर. बेटा कलेक्टर होण्याकरता काय करावं लागतं माहित आहे का? कलेक्टर व्हायचंय काय करावं लागतं माहित आहे? बेटा नाव काय तुझं? आज संवाद आहे आपला, बिंदास घाबरू नका. मी एकदम साधा माणूस आहे, वरी शिंग नाही, काय नाही, बिलकुल एकदम सॉफ्ट माणूस आहे. काय सांग बाळा, कलेक्टर का व्हायचंय? का व्हायचंय? कधी विचार केला का? फक्त मनात आलं की कलेक्टर व्हायचंय, बरोबर आहे? फक्त तुझ्या मनात आलं कलेक्टर व्हायचंय, बरोबर आहे? का वाटलं तुला कलेक्टर व्हायचंय? वाव, देशाचं कल्याण करायचंय. व्हेरी गुड. बरं तुला माहित आहे का कलेक्टर होण्याकरता काय करावं लागतं, कशी तयारी करतात? बिंदास, मी फक्त बोलतोय, तुझे ते हात रिलॅक्स ठेव बेटा, एकदम हात असे रिलॅक्स ठेव. ओके डन डन. तुला एक गोष्ट सांगतो बेटा. काय नाव बेटा तुझं? लक्ष्मी. लक्ष्मी कम्फर्टेबल, काही अडचण नाही. लक्ष्मीला कलेक्टर व्हायचंय. कलेक्टर होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतो. सोपं सांगतो, समजेल असा. नाहीतर कलेक्टर होण्याकरता तुमच्याकडं लिडरशिप क्वालिटी असली पाहिजे. तुम्ही नेता पाहिजे, नेता. हा तो नेता नाही जो बाता आणतो आणि कुठे बी नेतो, तो नेता नाही. तुम्हाला नेता व्हावं लागतं. नेता म्हणजे काय? पूर्ण जिल्हा तुमच्या ताब्यात असतो, पूर्ण तालुका तुमच्या ताब्यात असतो. त्या जिल्ह्यामध्ये काही दगडमाती नाही आहे, माणसं आहेत. त्या माणसाला तुम्हाला सोबत घेऊन जावं लागतं, बरोबर आहे? हे कलेक्टर असतो. हा नेता व्हावं लागतं. आणि नेतामधली सर्वात महत्त्वाची क्वालिटी असते म्हणजे बोलणं, भाषण कौशल्य, बोलणं असतं महत्त्वाचं. ठीक आहे, आता पुन्हा मुद्द्याकडे येऊ. म्हणून तुमचे मुलं इथं आले, तुम्ही आलात, तुमच्या मुलामध्ये बोलण्याची क्वालिटी पाहिजे. तुमच्या मुलाला भाषण कौशल्य आलंच पाहिजे, आलंच पाहिजे. अन्यथा तुमचे मुलं कलेक्टर, IAS, IPS नाही होऊ शकणार. कलेक्टर होण्याकरता तुम्हाला लोक सांभाळता आले पाहिजे. लोक सांभाळता येतात बोलण्यावर. बोलणं सांभाळलं, लोक सांभाळता आले. बरं, तुमचं बोलणं खराब, लोक जुळत पण नाहीत.
तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावतात, पण तुमच्यामध्ये मग ती कंट्रोल करण्याची ताकद पाहिजे. कलेक्टर भरपूर लोक दुखावतो, हो, कडक निर्णय घेतो, कठीण निर्णय घेतो. तर कठीण निर्णय घेण्याकरता सुद्धा तुमच्या शब्दामध्ये ताकद पाहिजे. ते सांगू आपण शेवटी. आता बघा, वर 2 चित्र लावलेत. हे जे चित्र आहे ना, हे पुस्तक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि बाल शिवाजी हा चित्रपट आहे. माहित आहे का? पहिले इकडचं जे तुम्ही पाहताय त्याच्या डाव्या साईडला हे पुस्तक आहे आणि या साईडला बाल शिवाजी हा चित्रपट आहे. तुम्हाला पुस्तक वाचायला आवडेल की बाल शिवाजी चित्रपट पाहायला आवडेल? खरं सांगा. ज्यांना पुस्तक वाचायला आवडेल छत्रपती शिवाजी महाराज समजण्याकरता, किंवा ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजण्याकरता चित्रपट पाहायला आवडेल, काय करा? ज्यांना पुस्तक वाचायला आवडेल त्यांनी काय करा? मुठ्ठी बांधून हात वरी करा. छत्रपती शिवाजी महाराज समजण्याकरता आम्हाला पुस्तक वाचायला आवडेल चित्रपट पाहण्यापेक्षा, मुठ्ठी बांधून हात वरी करा. आणि ज्यांना वाटतं की आम्हाला चित्रपटामधून छत्रपती शिवाजी महाराज लवकर समजतील लवकर, त्यांनी मुठ्ठी खोला आणि हातवरी करा. हातवरी करा. चित्रपट पाहून आम्हाला समजणार. व्हेरी गुड, थँक्यू. डाऊन युअर हँड्स. थँक्यू फॉर युअर रिस्पेक्ट. बघा काय होतं, आपला आता मेंदू कसा काम करतो ते समजून घ्या. मेंदू कसा काम करतो बघा. तुम्हाला मी जे प्रश्न विचारतोय तुम्हाला बर्डन मध्ये टाकण्याकरता बिलकुल नाही, तुमचं समाधान करण्याकरता. एकदा आपण डॉक्टर समोर गेलो की लाजायचं नाही. डॉक्टर जे प्रश्न विचारतो बिलकुल उत्तर द्यायचं. डॉक्टर पुढे आणि मास्तर पुढे बिलकुल लाजायचं नाही. जर तुम्ही मास्तरला घाबरलात, मास्तर पुढे लाजलात, तर तुमच्या कल्याण नाही होणार. डॉक्टर पुढे सुद्धा बिंदास बोलायचे, ज्या समस्या आहेत त्या सांगायच्या. कसं आहे, तुम्ही सांगणार नाही समस्या आम्हाला कळणार नाही. बरं ठीक आहे. तुम्ही जे अभ्यास करताय, तुमची सध्या अभ्यास करण्याची पद्धत कोणी एक सांगा बरं. अभ्यास कसा करताय? अभ्यास कसा करताय? नेमकं करता काय? अभ्यास करता, सगळे अभ्यास करतात. करता काय? अभ्यास मी सांगतो तुम्ही कसा करताय. बिलकुल चुकीची पद्धत आहे. पूर्ण भारत वापरते, पूर्ण जग वापरते. मी पण वापरली जेव्हा मला माहित नव्हती. चुकीची पद्धत काय? पुस्तक घेतलं समोर, शब्द लिहिलेत. काय? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. काय करायचं? वाचायचं. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव. 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 रॉंग. इट्स रॉंग. व्हेरी रॉंग. चुकीचं आहे. भारत माझा देश आहे, भारत माझा देश. अरे हे नाही आहे पाठांतर स्किल. हे पूर्ण चुकीचं घडतंय. हे नाहीच आहे. मेंदूचा खेळ हा नाहीच आहे. मेंदू असा काम नाही करत, बिलकुल नाही काम करत. घोंगमपट्टी करणं हे मेंदूचा कामच नाही, म्हणून नाही होत. हे रोलच नाहीये. आता तुम्ही काय करू राहिले, तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलला फोटो काढायचा आहे आणि कॅमेरा आहे, त्याला कॅमेरा वापरतच नाही, मग फक्त मोबाईल फिरायला लागली. फोटो निघ. काय निघणार आहे? का वापरा ना ते मोबाईल. तर मोबाईलमध्ये कॅमेरा दिलाय फोटो काढायला. आपण जे बोलतोय ते सांगण्याकरता, म्हणजे त्यांनी रेकॉर्ड करावं मोबाईलला, म्हणून मायक्रोफोन आहे. आपले हात त्याला लागले पाहिजे आणि आपल्या हाताचं सेन्सेशन त्याला पोहोचले पाहिजे. फिंगरप्रिंट आहे, आपल्या बॉडीमध्ये पण सेम आहे. बर, अभ्यास करण्याचं काम आपल्या शरीरामध्ये कोणतं अवयव करतं? अभ्यास करण्याचं काम. बोला बाळांनो. म्हणून भाषणाचा कार्यक्रम पण ठेवलाय मी. यामध्ये भाषणाचा एक टॉपिक ऍड केलाय मी. अभ्यास करण्याचा काम आपल्या शरीरातील कोणता अवयव करतो? कोणता अवयव करतो? यस बाळा सांग. बुद्धी. कुठं असते? अभ्यास करण्याचं काम करते का ती? करते का? नाही करत. पाठांतर करायचं काम बुद्धी करते. तोंड काय करते? तोंड करते का बुद्धी करते? दोन्ही करते. बर, आता बस बाळा खाली. ज्ञान घेण्याचं काम आपली बुद्धी करते का? ज्ञान घेण्याचं काम नाही. आपली बुद्धी ज्ञान साठवण्याचं काम करते, घेण्याचं नाही. आपली बुद्धी फक्त ज्ञान साठवण्याचं काम करते व त्याच्यावर उपाययोजन करणे, ऍप्लिकेशन, त्याचा वापर करणे. ज्ञान आलं, रोजच्या व्यवहारात वापरणं. एकदा मला कळलं. कसं कळलं? बघा,
आता ज्ञान घेण्याचं काम बुद्धीचं नाही, लक्षात ठेवा. बुद्धी ज्ञान साठवते, ज्ञान घेण्याचं काम आहे सेन्स ऑर्गन. तिकडे बघा, इकडे बुद्धी आहे आणि इकडे हार्ड ड्राईव्ह आहे, मेमरी कार्ड. आपली बुद्धी ही फक्त एखाद्या लॅपटॉपच्या, पीसीच्या, कम्प्युटरच्या, मोबाईलच्या हार्ड ड्राईव्ह सारखी आहे, मेमरी कार्ड सारखी आहे. बस डन. आपली बुद्धी फक्त कम्पेअर करा मेमरी कार्ड सोबत. मेमरी कार्ड आहे, बुद्धी मेमरी कार्ड आहे. आणि मेमरी कार्ड काय करतं, वेगवेगळे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन असतात, ते मेमरी कार्डच्या डाटाला आपापल्या पद्धतीने वापरतं. बस. मेमरी कार्ड मध्ये जेवढं सेव्ह केलंय, मेमरी कार्ड स्वतः काम नाही करू शकत. मेमरी कार्ड कडे फक्त डेटा असतो, इन्फॉर्मेशन असते, त्या इन्फॉर्मेशनवर वेगवेगळे ऍप्लिकेशन काम करतात. आता बघा, आपल्या मेमरी कार्ड मध्ये, आपल्या ब्रेन मध्ये माहिती भरण्याचं काम कोण करते ते बघा. मोबाईल मध्ये माहिती भरण्याचं काम कोण करते ते पहिले विचार करा, मग आपण बघू आपल्या बुद्धीमध्ये कोण माहिती भरतं. मोबाईल मध्ये माहिती भरण्याचं काम कोण करतंय? आम्ही करतो ना, असं आम्ही करतो स्वतः, तसं नाही. मोबाईल मधलं कोणतं अवयव, मोबाईल मधला कोणता पार्ट करतो माहिती संग्रहित करण्याचं काम? इकडे बघा, आता माझे सहकारी श्री मंगेश सरदार सर माझं काम सोपं करून राहिले. ते त्यांच्या माझ्या त्या मोबाईल मध्ये मेमरी भरून राहिले. कशाचा वापर करून? कॅमेरा. म्हणजे त्या मोबाईलची मेमरी वापरात यावी म्हणून त्यांनी कॅमेरा सुरू केलाय. कॅमेरा हे अंग आहे त्या मोबाईलचं, ज्ञान घेण्याचं अंग आहे ते. फोटो काढला झाला मेमरी सेव्ह, व्हिडिओ काढला झाला मेमरी सेव्ह. तसं आपले डोळे मी तुम्हाला पाहू राहिलोय आणि जसं पाहतोय आपली मेमरी कार्ड त्या मोबाईल पेक्षा हजारो पट वेगात आहे, हजारो पट. वापर कसा करायचा? चुकीचा वापर केला ना जन्मापासून ते फार ऍक्टिव्ह काम करतं मोबाईल, त्याच्यात चूक नाही होत, आपण चुकून राहिलो. डोळ्याचा वापर करायला पाहिजे होता. त्यानंतर आपण डोळ्यानं जे पाहतो ते लाईफ टाईम लक्षात ठेवतो. आपण सुरुवातीला चित्रपट दाखवला होता पुष्पा 2, विसरणार नाहीये. तुम्हाला इतनी शक्ती हमें देना दाता रायटिंग मध्ये लिरिक्स वाचायला सांगितले होते, विसरून जातील, पण ते गाणं विसरेल का? व्हिडिओ फॉर्मॅट मधलं इतनी शक्ती हमें देना दाता नाही शक्य. डोळ्यानं पाहिलंय ते, कानानं ऐकलंय. बघा कान. आपलं खरं ज्ञान घेण्याचं पहिलं इंद्रिय होतं डोळे, नंतर आहे कान. तुम्ही काय करत होते माहितीये का? ज्यावेळेस तुम्ही ते वाचताना भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, भारत माझा देश आहे, त्यावेळेस फक्त तुम्हाला माहित पण नाही कोणता अवयव काम करत होता. तुमचे कान नावाचे इंद्रिय काम करत होतं. तुम्हाला आठवत? तोंडात बोलवलं मी, काय फायदा नव्हता. कान ऐकू लागले. तुम्ही तोंडात म्हणायचे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. तुमच्या कानाला तुम्ही काम लावलं होतं. तुमचं कान ऐकू लागले, फक्त कान ऐकू लागले. तुम्हाला वाटतं मी तोंडात पाठ केलं, तोंडाचा फक्त बोलण्याचा रोल होता, हे काम करू लागलं कान. डोळ्याचा वापर कोण करणार? डोळ्याचा वापर कसा करणार? तुम्हाला सांगणार आहे डोळ्याचा वापर कसा करायचा. ज्ञान घेताना आपल्याला मी सांगितलं डोळ्याचा वापर करा, पण कसा करायचा हे पण माहिती पाहिजे ना. मी सांगणार आहे डोळ्याचा वापर कसा करायचा ज्ञान घेताना. बा पुढे चला. आता बघा, ज्ञान घेण्याचं तिसरं अंग, तिसरं मोजा कोणत्या अंक ना? माझ्या शरीरावर त्वचा आहे माहितीये का? स्किन आहे, प्रत्येकाला आहे, मला नाही, प्रत्येकाला आहे. जर तुम्हाला स्किन नसते तर मी तर राहिलोच नसतो. हड्डी डायरेक्ट बाहेर. मला भेव वाटला असता ना. आपण भेतो हड्डीला पाहून, भेणार काहीच नाही. हड्डी प्रत्येक अंगात आहे, तीच हड्डी असते, भेतो माणूस हड्डी. आपली हड्डी ज्या कांबळीनं, ज्या कपड्यानं झाकली ते झाकणारं झाकण म्हणजे त्वचा. आपल्या हड्डीला, आपल्या डेलिकेट अवयवांना, आपल्या शरीरात हृदय, फुफ्फुस, किडनी, लंग्स हे अवयव आहेत. हे आपल्या हड्डीच्या वर चिपकेलेत. हे हड्डीच्या वर चिपकेल अवयव जर तसेच खुले असते, जसे गेले तुम्ही फिरायला ऑन द स्पॉट डेथ,
बाहेरचं ऍटमॉस्फिअर नाही सहन करू शकत, बाहेरले प्रदूषण आहे, आपलं स्किन ते सगळं सहन करू राहिले, कंट्रोल करू राहिले. तुमची स्किन तुमच्या हड्डीवर, तुमच्या शरीराच्या भोवती, हड्डीच्या भोवती असणाऱ्या अंगांना ते संरक्षित करतंय. ते ज्ञान घेण्याचं अवयव आहे, ज्ञान घेण्याचं. बघा, मोबाईलला फिंगरप्रिंट असते, तुमच्या हाताला ठसे असतात, ते ठसे रीड करते, ते ज्ञान येते, मेमरीमध्ये सेव्ह होतं लगेच. अरे अगोदर सेव्ह करतं, अगोदर तुम्हाला तुमचा ठसा सेव्ह करावा लागतो, नंतर ते रीड करतं. ठीक आहे, हे चला बघा. तुमच्या आता आपल्याला नोज आहे, मोबाईलचं नोज कुठे आहे? मोबाईलला नोज आहे का? मोबाईलचं नाक कुठे आहे? कशाला वास घेतो मोबाईल? बरं, मोबाईलची जीभ कशी आहे? मोबाईलची जीभ कुठे आहे? चव घ्यायला. मोबाईलला जीभ नसते, मोबाईलला नाक नसतं, ते आपल्यालाच आहे. बर, आता तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यांना, या सर्व सेन्स ऑर्गनचा वापर करून अभ्यास कसा करायचा, सगळ्या सेन्स ऑर्गनचा वापर करून अभ्यास कसा करायचा आजपासून मी सर्वांना सांगतो. सेन्स ऑर्गनचा वापर करा, सेन्स ऑर्गनचा पुरेपूर वापर करा, तुम्ही आयुष्यात काही विसरणार नाही. सेन्स ऑर्गन पूर्ण वापरा. आता सेन्स ऑर्गन कशी वापरायची मी तुम्हाला सांगतो. तुमच्या समोर शब्द लिहिलेत 30 वर्ड्स, 30 शब्द लिहिले वर. बर, आता हे शब्द ऑलरेडी अगोदर लिहून आणलेत. हे कशा करता? तुम्हाला कल्पना यावी काय असतं बा. ठीक आहे, आता हे सर्व शब्द तुम्ही वर बघा. मी एकदा हे शब्द नंबरवारी सांगतो, तुम्हाला आयडिया येऊन जाईल काय नंबरवारी. मागे बघा. 1 नंबर आहे फार्म, 2 नंबर आहे काऊ, 3 नंबर आहे शर्ट, 4 नंबर आहे मोबाईल, 5 नंबर आहे गोल्ड, 6 नंबर आहे मार्केट, 7 नंबर आहे डॉग, 8 नंबर आहे लेक, 9 नंबर आहे डॉक्टर, 10 नंबर आहे अमेरिका, 11 नंबर आहे क्राऊड, 12 नंबर आहे सायंटिस्ट, 13 नंबर आहे टॅबलेट, 14 नंबर आहे मिल, 15 नंबर कप, 16 नंबर वॉटर, 17 नंबर डेथ, 17 नंबर मंथ, 17 नंबर डेथ, 19 नंबर कॅट, 20 नंबर क्लेवर, 21 नंबर इंग्लिश, 22 नंबर स्कूल, 23 नंबर टीचर, 24 नंबर कॉलेज, 25 नंबर इंजिनियर, 26 नंबर बिल्डिंग, 27 नंबर मनी, 28 नंबर कार, 29 नंबर विंग्स आणि 30 नंबर स्काय. नंबर आहे सांगितले, नंबर सिक्वेन्स राईट होता. आता हे ऑलरेडी मी लिहून आणलेले आहेत, मी पाठांतरही करू शकतो, माझं स्किल येते. परंतु अगोदर मी हे सर्व तुमच्याकडून पाठ करून घेतो आणि मग तुम्ही ऑन द स्पॉट मला नवीन शब्द द्या, मी या सिक्वेन्स मध्ये सांगतो, तुम्ही दिले कोणतेही द्या. मी पहिला असा मेमोरी ट्रेनर आहे. मी भरपूर आतापर्यंत मेमोरी ट्रेनर पाहिलेत, जे काय म्हणतात माहितीये का, मी तुम्हाला सांगतो काय म्हणतात. ते काय करतात, सायकॉलॉजी नावाचा एक पार्ट असतो, तुमच्या सायकॉलॉजी सोबत डील करतात. ते या जगात आपोआप काहीच घडत नाही. या जगात सर्व माणसं घडवतात आणि काही इतर शक्ती आहेत ते घडवतात. आता मी तुमच्याकडून काय करून घ्यायचं ते माझ्या बोलण्यातून ठरवू शकतो. बोलण्यातून मेमरी ट्रेनर काय करतात, अगोदरच तुम्हाला असे शब्द देतात की ज्या शब्दाची इमेज बनते, इमेज. परंतु तुम्ही मला असे शब्द देऊ शकता ज्याची इमेज तयार होत नाही. केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, कुठे दिसते बायोलॉजी, कुठे पाहायचे. या शब्दांना मी एक फोटोग्राफिक कोड मध्ये पाठ करतो. फोटोग्राफिक कोड सांगतो नंतर काय, परंतु मी असे शब्द सांगू शकतो ज्याची कोणती इमेज बनत नाही. फोटोसिंथेसिस, अनालिसिस, कुठे इमेज आहे, काहीच नाही. हे तुमच्याकडून मी आता लर्न करून घेतो, तुमच्याकडून लगेच लर्न करून घेतो सर्व. जर तुमच्याकडून झालं तुमच्या मुलाकडून सहज होणार. सर्व इथे बसलेले सर्व पालक, सर्व विद्यार्थी, मी खात्रीशीर सांगतो सर्वांना हे पाठ होईल, सर्वांना. आणि कोणी वर उभं इथं येऊन सर्व शब्द सिक्वेन्स मध्ये सांगू शकणार. सिक्वेन्स माझ्यासारखे नंबरवारी नाही, त्याची लॉजिक वेगळं आहे. सिक्वेन्स मी सुरू करतो. बघा, एक गोष्ट समजून घ्या,
आपली बुद्धी, आपला मेंदू याला कल्पना जास्त आवडतात. छोटे मुलं कार्टून का बघतात माहितीये का? कल्पना. आपल्याला सुद्धा काल्पनिक चित्रपट आवडतात, खरं नाही आवडत. पुष्पा, बाहुबली, एका बुक्कीत लांब लांब हवेत आणि काय काय थरारक सीन येते. अरे कल्पना येते, वास्तवामध्ये कुठे शक्य आहे? आपल्याला कल्पना आवडतात, बुद्धीला कल्पना आवडतात. म्हणून अभ्यास करत असताना कल्पनेचा वापर करा. आणि आपल्याला आनंदी राहायला आवडतं, हो. दुःखी राहण्याचा निर्णय आपला, आनंदी राहण्याचा निर्णय आपला. परंतु आनंदी कसं राहायचं तेच आपल्याला माहित नाही. आनंदी, मी तुम्हाला आनंदी करून कल्पना शक्ती वाढवून तुमच्याकडून करून घेतो. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला आता कल्पना करायची, मी जसं बोलतो तेच करायचं. कल्पना शक्ती वाढवायची. तुम्ही सर्व तुमच्या, आता काय होईल, ज्यांना हे इंग्रजी येत नाही त्यांची अडचण आहे बरं. मी इमॅजिन करून देईल पण इंग्लिश माहित नाही, डॉक्टर बोलताच येत नाही, काय करायचं मग? त्यांना जमणार नाही. ज्यांना कमीत कमी बोलता येतं शब्द त्यांचं लर्न होऊन जाईल. बघा, सुरू करा. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर चक्क तुमचं फार्म, FARM फार्म, फार्म मध्ये शेत उभं करा. जसं शेत असेल तसं बघा. मला माझं शेत आता काळशार झालेलं दिसतं, पूर्ण काम केलंय. काळशार शेत, फार्म, काळशार मला फार्म दिसतंय. तुमचं हिरवं असेल शेत, हिरवं बघा. आता काही शेतामध्ये गहू आता राहणारच नाही, कोणाचे ते अजून गहू कापले फक्त ते आणि खाली काड्या तशाच आहेत, जाळल्या नाहीत. त्यांनी येलो पहा. फार्म बघा तुमच्या डोळ्यासमोर, चक्क तुमचं जे फार्म आहे ते डोळ्यासमोर आणा, चक्क डोळ्यासमोर आणा. पूर्ण ताकद वापरा, कल्पना शक्ती वापरा. खुश होऊन तुमचं फार्म बघा. दिसलं का फार्म? पहा. आता तुम्ही म्हणसाल फार्म तर घरी जाऊ, उठू काय इथून? हा, बिलकुल नाही. तुमच्या कल्पना शक्ती समोर बघा, तुमच्या डोळ्यासमोर आणा ते फार्म. बस. हे का कसं होत सांगतो. इथे असणाऱ्या सर्वांना स्वप्न पडतात का? असं कोणी आहे का त्याला स्वप्न पडत नाही? आहे का कोणी? असेल तर तो पागल असेल. पागल माणसाला स्वप्न पडतात, फक्त सांगता येत नाही, आठवत नाहीत. सर्वांना स्वप्न पडतात. स्वप्न खरे असतात का खोटे? खरे का खोटे? खोटे. स्वप्नात वाटतं काय खोटं आहे? अरे स्वप्नात भूत दिसू द्या, अरे पूर्ण घामाचोक होतो माणूस, घाबरतो, उठला ना, अरे त्याचं एक्सप्रेशन बघा. अरे तुम्ही विचार नाही करू शकत त्याला काय झालं असतं. चोरात आला होता तो. अरे काय स्वप्न होतं ते बाबा, काय असेल ते. अरे स्वप्न येते. बुद्धीला कल्पना आणि खरं यातला फरक कळतच नाही. मग तुम्ही का कळवता? करा ना कल्पना, बुद्धीला कळत. आणि स्वप्न हे फार ताकदवर आहेत बरं, जोक नाही. बाहेर जे घडतं, बाहेर गरमी असू द्या, तुम्हाला स्वप्नामध्ये असं आग जळताना दिसते. तुम्हाला सांगू राहिलं बाहेर काय चालू आहे. स्वप्न तुम्हाला एकदम अर्जंट वॉशरूम येऊ द्या, जोक नाही. स्वप्नामध्येच तुम्ही चालायला लागता, तिकडे वॉशरूमकडे चालायला लागता, बाथरूमकडे जायला लागता. आणि काही काही कडून फार मोठ्या गलत्या होतात. मग आता तुम्ही तुमच्या कल्पना शक्तीला वापरा, बिलकुल लाजू नका. पाहिलं सर्वांनी फार्म पाहिलं का? बघा डोळ्यासमोर. स्वप्ना व्हेरी गुड, पाहिलं. 2 नंबर काऊ बघा. काऊ बघा. तुमची घरातली जी काऊ आहे ना, ज्या कलरची असेल, काळी असेल, गोरी असेल, पांढरी असेल, जशी असेल, काऊ बघा. काऊ पाहिली काऊ? वा, माझ्या घरातली काऊ फार छान आहे. 3 नंबर कल्पना करा, इमॅजिन. कल्पना करा, काही करा. तुमच्या काऊला घाला शर्ट, घाला, काय अडचण आहे, कल्पना आहे. अरे बापरे, हा काय अडचण नाही. अरे कसं काय झालं? हा ते चार्जिंग आहे. 2 नंबर काऊ तुमच्या डोळ्यासमोर बघा, फटाफट बघा. आता 3 नंबर तुमच्या काऊला शर्ट घाला. घातलं का शर्ट? कोण कोण घातलं शर्ट? काऊला. हा व्हेरी गुड. काऊला शर्ट घातला. अरे आजकाल प्रत्येकाच्या शर्टामध्ये मोबाईल आहे. पॅन्ट मध्ये असेल मोबाईल आहे ना. हा, फार्म मध्ये ती काऊ उभी आहे, त्या काऊने शर्ट घातलाय. अरे इकडे फार्म नाही बरं, हा माझा हात खाली होता. तर फार्म मध्ये काऊ आहे, काऊने शर्ट घातलाय, शर्टामध्ये मोबाईल आहे. अरे काऊ
मोबाईल गोल्डचा आहे, गोल्ड. अरे बापरे, किती महागडा असेल. गोल्डचा मोबाईल आहे, गोल्ड. व्हॉट अ शॉकिंग. अरे कावड, गोल्डचा मोबाईल. अरे जा मार्केटमध्ये विका. गोल्ड काय करणार, मार्केटमध्ये जा, मार्केटमध्ये जा आणि विका. बघा काय करायचंय. मोठा फार्म आहे, फार्म मध्ये काऊ आहे, काऊन घातलं शर्ट, शर्टामध्ये मोबाईल, मोबाईल आहे गोल्डचा, विका मार्केटमध्ये. आणि आता सर्व लोकांच्या घरी असतो डॉग. आणा डॉग. डॉग कसा आहे बघा, काय स्वीट आणि सॉफ्ट डॉग आहे. एकदम जास्त केसावाला, एकदम भरपूर केसावाला, एकदम केसाळ डॉग. तुम्हाला जो वाटतो तो. कोणाला हिंसक डॉग पाहिजे, डॉग बघा पहा. अरे दुर्भाग्य. अरे डॉगची लेग मोडेल, लेग. डॉगला 2 लेग नाहीयेत. अरे देवा, डॉगला 2 लेग नाहीयेत. बघून घ्या, पाहिलं का, तुमच्या डॉगला 2 लेग नाहीयेत. भला मोठा फार्म आहे, फार्म मध्ये काऊ पाहिली तुम्ही. काऊने घातलं शर्ट, शर्टामध्ये मोबाईल, मोबाईल आहे गोल्डचा, गोल्ड विकायचं मार्केटमध्ये. मार्केटमधून डॉग आणला, डॉगचे लेग मोडलेत. आता काय करणार, डॉक्टर घेऊन जा. आपण तेच करतोय, डॉक्टरकडे घेऊन जाणार. काय करणार, लेग मोडले डॉक्टरचे, काय करणार. त्या डॉगचे लेग मोडले, डॉक्टर घेऊन जा. डॉक्टर फार विचित्र आहे आजकालचे. डॉक्टर म्हणतो माझ्याकडे होत नाही, अमेरिकेला जा. काय करणार, महागडा खर्च. अमेरिकेला जा. अरे अमेरिकेला सोपे आहे का. अरे अमेरिकेमध्ये क्राऊड क्राऊड क्राऊड, गर्दीच गर्दी, अशी क्राऊड. अमेरिकेमध्ये नुसती क्राऊड. अरे बापरे, क्राऊड. आणि त्या क्राऊड मध्ये माझं भाग्य खुललं. क्राऊड मध्ये सायंटिस्ट. कुठे सायंटिस्ट. अरे क्राऊड मधला सायंटिस्ट कुठे. क्राऊड मध्ये सायंटिस्ट. आणि त्या सायंटिस्टनं मग दिल्या टॅबलेट्स. सायंटिस्ट दिल्या टॅबलेट्स आणि घ्यायचं सांगितलं. काय करा बघा, प्रत्येकानं आपल्या त्या डॉगला सुधारायचंय, डॉगला ठीक करायचं. काळजी घ्या, जसं सांगतो तशा टॅबलेट घ्या. मिल्क घ्या, पहिले मिल्क बघा, ते मिल्क घ्या. मिल्क घेतलं, मिल्क 1 कप घ्या. कप लागतो आपल्याला, मिक्स करायचंय. कप घ्या, मिल्क घेतला, कप घेतलं, त्या कप मध्ये वॉटर टाका. मिल्क घ्या, कप घ्या, वॉटर टाका. आणि 1 मंथ घ्यायचंय. 1 मंथ घ्या. अरे घेतलं ना, दुर्भाग्य, डेथ. मेला माझा डॉग, डेथ झाली माझ्या डॉगची. दुर्भाग्य, डेथ झाली. आठवतो मी फार्म, भला मोठा फार्म, फार्म मध्ये काऊन घातला शर्ट, शर्टामध्ये मोबाईल, मोबाईल आहे गोल्डचा, गोल्डीकडे मार्केटवाला डॉगचे लेग मोडेल. मग डॉक्टर म्हणतो अमेरिकेत जा. अमेरिकेमध्ये क्राऊड आहे, क्राऊड मध्ये सायंटिस्ट दिल्या टॅबलेट मिल्क मध्ये 1 कप वॉटर टाकून 1 मंथ घ्यायचा, तरी डेथ. मग आणली कॅट. बघा कॅट तुमची एकदम स्वीट कॅट, छोटी कॅट. बघा कॅट. आता कॅट खूप क्लेवर आहे, क्लेवर. वाव. अरे कॅट क्लेवर असते. हा, कॅट इज मोर क्लेवर दॅन डॉग. हो, कॅट क्लेवर आहे, क्लेवर. अरे इंग्लिश बोलते. शी इज स्पीकिंग इंग्लिश. म्याव म्याव इन इंग्लिश. शी इज डुइंग म्याव म्याव इन इंग्लिश. वाव, व्हॉट अ फॅबुलस कॅट. इंग्लिश बोलते कॅट. वाव. आणि इंग्लिश बोलते म्हटल्यावर तिला टाका स्कूलमध्ये. घरी काय करते, स्कूलमध्ये टाका, स्कूलमध्ये. आणि स्कूलचे टीचर म्हणतात लय हुशार. कॉलेजमध्ये टाका, स्कूलचे टीचर म्हणतात कॉलेजमध्ये टाका. आणि गेली कॉलेजमध्ये, झाली इंजिनियर. वाव, शिक्षण खूप झाले, इंजिनियर झाली. बिल्डिंग बांधल्यात, भव्य दिव्य बिल्डिंग. आता बिल्डिंग बांधल्यावर मनी मिळणार आहे. मनी पैसा फक्त मनी. आणि मग मनी मिळाले. आता आयुष्य जबरदस्त. कार घ्या, जबरदस्त कार घेतली. कारला आता विंग्स लावा, विंग्स. कारण कुठं रस्त्यावर पळायचंय. एवढ्या कल्पना केल्या, आणखीन कल्पना वाढवून कारला लावा विंग्स. आणि स्काय मध्ये उडून जा. रिवाइज करू पूर्ण. 1 फार्म मध्ये काऊने घातलं शर्ट, शर्टामध्ये मोबाईल गोल्डचा, गोल्डीकडे मार्केटमध्ये, मार्केट म्हणला डॉगचे लेग मोडेल. मग दिल्या डॉक्टरकडे, डॉक्टर म्हणतो अमेरिकेत जा. अमेरिकेमध्ये क्राऊड आहे, क्राऊडमध्ये सायंटिस्टने दिल्या टॅबलेट्स मिल्कमध्ये 1 कप वॉटर टाकून 1 मंथ घ्यायचा, तरी डेथ झाली. मग आणली कॅट आहे क्लेवर, इंग्लिश बोलते, स्कूलमध्ये टाका, टीचर म्हणतात, कॉलेजमध्ये टाका. कॉलेजमध्ये गेली, इंजिनियर झाली, बिल्डिंग बांधल्या, मनी कमवला, कार घेतली, विंग्स लावले, स्काय मध्ये उडून गेली. वाव. कोणी ट्राय करतं समोर येऊन सांगा बरं. ट्राय करा, बिनधास्त ट्राय करा, न घाबरता ट्राय करा. समोर येऊन आठवून बघा. मला खात्री आहे आठवणार. कोण सांगतं, पटकन, क्विक, फास्ट, कम ऑन.
चला कोण सांगतं समोर येऊन? फक्त असंच सांगायचं. बर, स्क्रीन बंद करा. पहिला शब्द फार्म. फार्म नंतर काय? काऊ नंतर काय? नंतर 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 पुढे डॉग, पुढे लेक, पुढे पुढे अमेरिका, पुढे क्राऊड, पुढे सायंटिस्ट, पुढे टॅबलेट, पुढे मिल, पुढं पुढं वॉटर, पुढे मंथ, पुढे डेथ, पुढे कॅट, पुढे क्लेवर, पुढे इंग्लिश, पुढं स्कूल, पुढे पुढं कॉलेज, इंजिनियर, बिल्डिंग, मनी, कार, विंग, स्काय. वाव, क्लॅप फॉर युअर सेल्फ. तुमच्या गटाला वाजवा. आता तुम्हाला एक छोटस टेक्निक सांगितलं आणि तुम्ही ते करून दाखवलं. आता मी स्वतः 30 वर्ड सांगितले असते पण वेळ खूप होईल, तुम्ही बेजार होऊन जासाल. आता आपण जाऊ गणिताकडे, कारण फार मोठा विषय आहे. आता जाऊ गणिताकडे. आता बिलकुल दचकू नका. गणित सुरू होतंय. गणित अवघड वाटणारा विषय मी सोपा करून दाखवतो. अवघड वाटणारा विषय सोपा. गणित सुरू. गणित कुणा कुणाला सोपा वाटतो गणित? हात वरी करा. वरी आहे बरं. व्हेरी गुड. काय अर्थ नाही, पॉइंट चांगला आहे. गणित सोपा वाटतं ना? नक्की. अरे हे काय चमत्कार आहे. मुलींचे हातवर, मुलांच्या खाली मला कुठे पण दिसते. मी स्कूलमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, मुली पुढे जाता, मुलं खरंच पाठीमागे. तुम्ही आई वडिलांना विचार करा. आता मुलींना खूप चांगलं भाग्य झाले. मुली पुढे चालले. हातवर बघा, मुली कुठं पाहिले ते. कॉलेजला गेलो, स्कूलला गेलो, मी म्हणलं कोण सांगताय मुलीच्या अख्ख्या हातवरी. मुलं बिचारे असे बसले. असू द्या, काय अडचण नाही. करा प्रगती. आज थोडा यांना संधी द्या, काय अडचण नाही. तुम्हाला नंतर सांग मी असं कार्यक्रमामध्ये नंतर बघा तुमच्या समोर काय दिसतंय? अर्ध्या घंटा फोन लावतो. काय हो. स्क्वेअर्स आहेत. स्क्वेअर्स. तुमचे कितीपर्यंत लंच आहेत? कुणाचे कितीपर्यंत लंच आहेत? तुम्ही म्हणले होते की हा आमचं गणित चांगलं आहे. कितीपर्यंत स्क्वेअर लंच आहेत? मग तुम्हाला बेजार करायला आलो. इकडं थंड आहे, एसी, इकडं कूलर आहे, घ्यायला आलो मी ते. सांगा की कितीपर्यंत लंच आहेत तुमचे? कितीपर्यंत लंच आहे सांगा. कोण सांगताय कितीपर्यंत आहे? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 कितीपर्यंत आहे? कोण सांगतं? लर्न नका करू. इतकं सोपं नाही. ते सांगेल टेक्निक, मग सोपं जाईल. तर इतक्या लवकर लर्न नाही होणार. ते मोहरी दिल्या की लर्न होऊन जाईल. जर तुम्ही एवढे करू शकले तर फार शॉकिंग आहे. कितीपर्यंत लर्न आहे? कितीपर्यंत लर्न आहे? मी आता काय होतं, मला सवय लागली. मला माहिती उत्तर इकडून येतात म्हणून जास्त वेळ इकडे पाहतो, मग इकडे पाहतो. कितीपर्यंत लर्न आहे? हां 20. बोलला विचारा. थँक्यू. 20 पर्यंत लर्न आहे. अजून आहे कोणी? 30 वाला आहे का? 30 आहे कोणी? 30 पर्यंत लर्न आहे कोणी? आता ती मुलगी बोलायचा प्रयत्न करते, हा मुलगा बोलायचा प्रयत्न करतो. काय घडलं माहितीये का? उभा राहा. उभा राहा. या जे आता बघा, हा बोलला आणि ती मुलगी बोल राहिली. फक्त तिचे बॉडी एक्सप्रेशन पूर्ण मॅच करतात माझ्या बोलण्यासोबत. आणि तिथं असणारच आहे. काय घडलं माहितीये का? एकदा हा या ऍटमॉस्फिअर सोबत कम्फर्टेबल झाला. याला म्हणतात स्टेट डेअरिंग. तुम्ही एकदा ऍटमॉस्फिअर सोबत कम्फर्टेबल झाले की लाईफ टाईम कम्फर्टेबल होता. झाला कम्फर्टेबल बस खाली मला. तशी ती पण अगोदर बोलून कम्फर्टेबल झाली म्हणून ते उत्तर देऊ राहिले. 20. ओके. बघा आता मी तुम्हाला हे पूर्ण 1 ते 100 पर्यंत हे सांगणार आहे आणि हे तुमच्याकडून करून मी घेणार आहे. मी सांगू काय करायचं, जसं मी पहिले करून दिल्याकडे तसं पहिले सांगतो ना. ऐका. 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81, 10 चा 100, 11 चा 120, 12 चा 144, 13 चा 169, 14 चा 196, 15 चा 225, 16 चा 256, 17 चा 289, 18 चा 324, 19 चा 361, 20 चा 400, 21 चा 441, 22 चा 484, 23 चा 529, 24 चा 576, 25 चा 625, 26 चा 675, 27 चा 729, 28 चा 784, 29 चा 841, 30 चा 900, 31 चा 961, 32 चा 10, 32 चा 10, 24, 33 चा 10, 10, 89, 10, 89 आणि त्यानंतर
चौथीचा 11 56 पस्तीसचा 1200 32चा 12 25 36चा 1298 34चा 13 69 त्यानंतर 38चा 14 44 39चा 15 21 40चा 1600 41चा 16 41चा 16 81 42चा 17 64 43चा 18 49 44चा 19 36 45चा 20 25 46चा 21 16 47चा 22 09 48चा 23 04 49चा 24 01 50 आलं 50 हा 2500 2500 51 2601 52 2704 53 2809 54 29 16 55 55 30 25 56 31 36 57 32 32 32 49 58 33 64 59 34 81 60 3600 3600 61 34 21 62 38 44 63 39 69 त्यानंतर किती आलो मी दा 64 65 65 42 25 66 43 56 67 44 89 68 46 24 69 47 21 47 61 47 61 70 4900 4900 71 50 41 72 52 51 84 73 73 53 29 74 54 56 25 76 57 76 माझं बरोबर आहे का हां माझं हो हां त्यानंतर 77 57 59 29 78 60 84 त्यानंतर 79 62 41 त्यानंतर 80 80 6400 6400 त्यानंतर 81 65 61 82 67 24 83 68 89 84 70 56 85 72 25 86 73 93 96 76 77 हो 86 86 85 85 72 25 86 73 96 87 87 75 69 75 69 88 77 44 89 21 90 8100 8100 91 82 82 84 84 64 93 86 49 94 झालं 95 95 94 94 88 36 95 90 25 96 92 16 97 94 0 94 09 98 98 96 98 पर्यंत आलो का हा 98 96 04 99 98 01 100 1000 बघा आता मी हे जे सांगितलं ना हे तुमच्या मुलांना मी कसं केलं ते करून दाखवतो इथेच काय लॉजिक याच्या पाठीमागे आता हे मी लर्न नाही केलं लर्न नाही होत गणित लर्न होत नसतं एक गोष्ट कधी लक्षात ठेवा गणित लर्न होत नसतं काही मुलं चुकीची पद्धत वापरतात गणित लर्न करायचा प्रयत्न करतात माझ्या काळात होते या काळात आहे काय माहिती गणित पाठ करायचे 2 आणि 2 4 पाठ करायचे आता करा ना गणित वापरा ना नाही गणित पाठ करायचे
थेरम पाठ करू शकता, आपण सोल्युशन पाठ करणं आहे काही पॉसिबल नाही, तसं पॉसिबल नसतं. पूर्ण प्रोग्राम होस तर कृपा करून थांबा. तुमच्या मुलांचं खरंच कल्याण होईल. एक एक टॉपिक मी फार सविस्तर एकदम फुल तयार करून आलोय आणि कसं मुलांना डिलिव्हर झालं पाहिजे, त्यांना समजलं जसं आता तुमच्या वयापर्यंत कसं पोहोचता येईल. बघा एक एक टेक्निक सांगतोय. पहिला टेक्निक समजून घ्या, सगळ्या छोट्यांना मोठ्यांना सगळ्यांना समजेल असं टेक्निक आहे. बघा सोप्या सोप्यापासून सुरुवात करू. असंच करत असतात, अभ्यास पण असंच करायचं, जे जमतं ते पहिले करायचं, जे जमत नाही ते नंतर करायचं. तुमच्या समोर मी 25x25 दिलंय. 25x25 25 तेवर टेबलचं राहू दे तसं स्क्वेअरचं. 25x25 या ठिकाणी मी सर्वांकडून एक टेक्निक करून घेईल. 10 स्क्वेअर इथंच पाठ करून घेतो. ज्याच्या एकक स्थानी 5 असतात अशी 2 अंकी संख्याचा वर्ग कसा काढायचा. ज्या 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 5 असतात अशा संख्येचा वर्ग सहज तोंडी कसा काढायचा. बघा कसा काढायचा. सर्वांनी या संख्येकडे लक्ष द्या. ही संख्या आहे 25. 2 आणि 5 पासून बनली. एकक स्थानी 5 आहे, दशक स्थानी 2 आहे. काय करायचं, दशक स्थानचा अंक घ्यायचा 2 आणि उजळणीमध्ये 1 2 मध्ये 2च्या पुढे किती असतात ते घ्यायचे. 2च्या पुढे किती मुलांनो, 3. दोघांचा गुणाकार करायचा, बेत्रिक 6 इथं लिहायचे आणि नेहमी 5 5 25. डन झालं झालं. वाव झालं. 25चा वर्ग आहे 625. बघा तिथे खाली 25चा वर्ग आहे 625. टेक्निक ज्या ठिकाणी ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे सर्वांचं टेक्निक हेच आहे. या सर्वांचं टेक्निक हेच आहे. सांगा कोण सांगते आता 35. कोण सांग. हा बघा आता सर्वांचं टेक्निक सेम आहे. 35चं टेक्निक सेम, 45चं सेम, 55चं सेम, 65चं सेम, 75चं सेम, 85चं सेम. आता मला पूर्ण क्राऊड मधून सांगण्यास होतं 35चा स्क्रीन बंद करा. स्क्रीन बंद करा. हा आता सांगा 35चा स्क्वेअर सांग बाळा. 12 25 3 चूक 12 किती सोपं होतं. 12 25 आता 50 सांगा. हा 20 25 4 25 20 25 पुढे 55 यस 30 25 6 25 30 25 पुढे सांग बाळा. तू सांग. यस व्हेरी गुड. हा 65 6 7 42 आता सांग 75 सांगा कोणी 75 56 25 व्हेरी गुड. सांगा आता 95 85 25 राहिले. सांग 85 सांग 85 सांग तू सांग. 72 25 8 9 72 72 25 95 सांगा. 90 25 90 25 झालं. आता तुमचे हे टेबल लाईफ हे स्क्वेअर लाईफ टाइम झाले. आता दुसरं टेक्निक सुरू करू. 1000पर्यंत टेबल पाठ करायला वेळ लागतो फक्त 2 महिने. तुमचे 20 पर्यंत पाठ नसतील. 1000पर्यंत पाठ व्हायला वेळ लागतो 2 महिने. फक्त 2 महिने. 2 महिन्यात 1000पर्यंत टेबल पाठ होतात आणि ते टेक्निकद्वारे लर्न नाही करा. डायरेक्ट टेक्निक 2 महिन्यात 1000पर्यंत. आता पटापट व्हावं, जास्त वेग वाढावा, तुम्ही बेजार होऊ नये म्हणून मी काही टेबल घेतो. आता बघा उलट सुरू करतो. 99 पण सुरू करतो. वर बघा पहिले 99 पण सुरू करतो. 99चा टेबल सांगतो. 99चा टेबल बघत राहा.
99 108 आणि तुझं झाले बाळा ये समोर येतात संपायला चल पीक कमी आहे बिंदास सांगते मला विश्वास आहे 99, 198, 297, 396, 495, 590, 594, 693, 792, 890, 990. व्हेरी गुड बेस्ट हा बस बेटा आता इन 99चा टेबल सांगितला 99चा टेबल ज्यावेळेस आपण मार्केटिंग व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस तिला ते शिकवलं होतं 99 टेबल म्हणून तिला सांगितलं आहे 99चा टेबल बघा कसं आहे ते सांगतो म्हणजे आता बर मी सांगण्यापेक्षा तुम्हाला शिकवतो करतात वेळ काही सांगतो काही 98 196 98 196 296 98 196 294 392 490 588 600 600 686 784 882 980 आता मी हा सांगितला होता 18 टेबल ठीक आहे आता झालं सुरू आता मी वेळ वाचवण्याकरता काय करतो ते लॅप्स करतो नाही तर मी तुम्हाला हजारापर्यंतही टेबल सांगू शकतो फक्त एक एक तुम्हाला जे होईल ना तुम्ही बेजार होऊन जासाल आता पुढे जाऊ आता बघा हे मी करतो काय ते सांगू राहिलं ते करतो काय सगळ्यांना इथं असलेल्या सर्वांना झालं पाहिजे इथं असलेल्या सर्वांना मी करून फायदा नाही 99चा टेबल आपल्या काय मला नाव तुझं नाव काय तुझं नाव आदिती आदितीनं कसं सांगितला ते बघा 99 ही संख्या 100पासून कितीच्या फरकात आहे 1च्या पहिलं काय करा 99चा पाडा 99ची उजळणी उलटी घ्या 1-1च्या फरकाने 99 98 97 96 95 94 93 92 91 90 बस संपलं आता काय करायचं आता 0 ते 9 उजळणी पुढे चालवा 1 0 1 2 3 4 5 6 7 8 9 डन काय केलं बघा आता तुमचं विसरू नये म्हणून अजून टेक्निक सांगतो पूर्ण मधामध्ये 9च आहेत पहिल्या आणि एकक स्थानच्या आणि दशक स्थानच्या अंकाची बेरीज 9 होते 1 0 9 9 1 8 9 2 7 9 3 6 9 4 5 9 5 4 9 6 3 9 7 2 9 8 1 9 9 9 9 0 9 विसरायला काही कारणच नाही तर कारणच नाही फक्त पहिलं काय आठवायचं सुरुवात 0 पासून होते 0 99 मी 99 बोलायचं कारण काय माहिती का 9 मधात आहे आणि 0 मध्ये किती ऍड करायला लागेल 9 9 ऍड 9 0 99 1 98 2 97 3 96 4 95 5 94 6 93 7 92 8 91 9 90 मी तेच केलं टेक्निक वापरले टेबल्समध्ये असं टेक्निकच आहे हो टेबल्समध्ये टेक्निकच असे टेबल्स इतके इझी आहेत खूप इझी आहे टेक्निक आहे टेबल्समध्ये आणि टेबल्स लर्न होणं खूप आवश्यक आहे मी सगळ्या शाळांना कंपल्सरी सांगेल शिक्षक तोच खरा गणिताचा ज्याचे हजारापर्यंत टेबल लर्न आहेत हो मी इथून पुढे हा विषय घेणार आहे विज्ञान जर गणिताचा शिक्षक असेल तर हजारापर्यंत टेबल लर्न पाहिजे कारण हजारापर्यंत टेबल लर्न होत असताना बेरजेचं बेसिक आपोआप क्लिअर होतं गुणाकाराचं बेसिक आपोआप क्लिअर होतं वजाबाकीचं बेसिक आपोआप क्लिअर होतं काय बघा आपोआप क्लिअर का होतं ज्या आणि मेमरी आपोआप वाढते का मी ज्या वेळेस 99चा टेबल उलटा करत होतो मी पहिले वजाबाकी करत होतो राईट 1 1 1 1 1 1 मायनस करत गेलो आणि इथून 1 1 0 1 पासून वाढत गेलो पण नंतर बेरीज करत गेलो 0 9 1 8 2 7 3 6 सिंगल टाइम मध्ये
मी ॲडिशन पण केली, सबस्ट्रॅक्शन पण केली, आणि याच्यामुळं स्मरणशक्ती आपोआप वाढते. आपोआप गणित हा विषय स्मरणशक्ती वाढवणारा आहे. हो, गणित हा विषय स्मरणशक्ती वाढवतो. बर, पुढे पळू. तुमचा किती मी डिटेलमध्ये सांगायला पहिल्यांदा मी डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केला. जे क्लासमध्ये शिकवावं लागतं डिटेलमध्ये पैसे घेऊन, ते मी तुम्हाला असं एक एक टेप सांगायचा प्रयत्न केला. आता आणखी तुम्हाला चमत्कार दाखवतो. आपल्याला पळवायचे आहे कारण तुम्ही थकून जासाल. हा, आता चमत्कार दाखवतो. एक चमत्कार. पहिले काय काय ते बघा. तुम्हाला सोपा जावा म्हणून मी लिहून देऊ राहिलोय. काही बी लिहून राहिलो, मला मिळणे मी काय लिहितोय. आता मी अशा संख्या लिहिल्या एका खाली एक. कशा करता? मला बेरीज करायची, बाकी काय नाही. एका खाली एक लिहिल्या, मला बेरीज करायची. हे कॉन्सेप्ट समजून घ्या. वरी संख्या खाली संख्या बेरीज करायकरता असं तुम्हाला लिहायचं. आता मी पडतो, तुम्हाला बोलवतो कोणाचं वरी. मलाच लिहायचं, तुम्हाला काय नाही करायचं. तुम्हाला फक्त संख्या लिहून द्यायची. फक्त एका खाली एक मला बेरीज करायची. बेरीज एकदम वेगळ्या पद्धतीनं. कोण येते वर? बाळा तुझे. चला, घाबरू नको. हे तुझं हिंमत आली तर म्हणायचं कामी नाही मला. घाबरू नको, म्हणणं चुकीचं राहिलं. लिह बरे. फक्त आकडे मोठे काढा, मला बेरीज करायच्या. आता बघा, यानं काय नाव बाळा तुझं? सोमनं मला बेरीज दिलेली आहे. मी बेरीज करणार आहे लहान मुलासारखं, पण बेरीज फार वेगळी करणार आहे. वेगळी म्हणजे काय? बेरीज मी करणार आहे इकडून इकडे, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडं. कधी असं पाहिलं? कधी शक्य आहे? हो. बघा, सुरू करतो. चेक करून बघा. तुम्ही तुमच्या पद्धतीने चेक करा, एकूण चेक करत जा. इज इट राईट? बरोबर आहे? करून दाखवतो तुमच्या पद्धतीनं. 4 2 6, 2 1 3, 1 3 4, 1 1 2, 9 2 11, हातचाला 1. तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कळणार नाही. मी तुम्हाला हातचे करून दाखवतो. माझ्याकडे तर हातचे नसतात, मी हातचे देत नाही. तुम्हाला सांगतो. 4 2 6, 2 1 3, 1 3 4, 1 1 2, 9 2 11, 1, हातचाला 1, 8 4 12 1 13, पुन्हा हातचाला 1, 7 5 12 1 13, हातचाला 1, 9 6 15 1 16, हातचाला 1, 9 9 18. राईट? तर बा, हे बेरीज वजाबाकी सर्वांना डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे येते, आणि हा स्मरणशक्तीचा रिअल वापर आहे. का? आपण आयुष्यभर जे काही पाठांतर करत आलो ते डावीकडून उजवीकडे आठवा. पुस्तक वाचताना तुम्ही कसं वाचता? पुस्तक वाचताना तुम्ही इकडून इकडे वाचता का इकडून तिकडे वाचता? गणित त्याच्या उलट केल्या गेलं म्हणून बुद्धीला शॉक बसला. अरे हा बाबा जन्मापासून जे काही पाठ करतो ते डावीकडून उजवीकडे करून राहिला, गणित करून उलट करून राहिला. तुमच्या मेंदूला बसलाय शॉक. ते लर्न त्यामुळे होत नाही. नाहीतर ज्या मुलाला डावीकडून उजवीकडे गणित करता का त्याचे हजारापर्यंत नाही, लाखापर्यंत नाही, मनसाल तो टेबल तो तोंडी सांगतो. फक्त हे टेक्निक आलं पाहिजे. डावीकडून उजवीकडे मेंदूचं काम करतो ना, मेंदूच काम तसं करतो. डॉक्टरला जाऊन विचारा मेंदूचं कोरिलेशन कसं असतं. मेंदू डावीकडून उजवीकडं मेसेज पाठवतो आणि मग अप्लाय होतो. डॉक्टरला विचारा डावीकडून उजवीकडं. फक्त गणित उलट केलं, उजवीकडून डावीकडं, शॉक बसला मेंदूला.
हे काय करू राहिलाय? माझा वापर चुकीचा करू राहिलाय. बर, आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. हे सगळं सविस्तर सांगतो मी. आता तुम्हाला एक फार महत्त्वाचा टॉपिक, व्हेरी VIP टॉपिक. हे खूप आहे, मी तुम्हाला 2-2 अंकी गुणाकार तोंडी करू शकतो, भरपूर काही करू पण शकतो, पण आता वेळ पुढे पुढे जात राहील. ठीक आहे. आता या भाषण कौशल्य, आता आपण येऊ एक खास मुद्दा. भाषण कौशल्य हा टॉपिक आता तुम्ही समजून घ्या. भाषण कौशल्य फार कामाचं आहे हा टॉपिक. आता माझे सिक्वेन्स मागे पुढे व्हायला नको म्हणून मी याच्यावर स्क्रिप्ट लिहून आणली, कारण सिक्वेन्स मागे पुढे व्हायला नको. भाषण नाही तुम्ही काही टॉपिक अगोदर काही नंतर बोलायचो असं व्हायला नको. आता सर्वांना भाषण करायला आवडतं का? कोणाकोणाला भाषण करायला आवडतं? याबरोबर कोण? अरे बाबा, हातवर येणार काय? काय नाव बाळा तुझं? संघर्ष. मला संघर्ष करावा होतो का? ये बरं इकडे, बरोबर आहे. वय बाळा. अरे बापरे, हातवरी बरोबर काय अडचण नाही. संघर्ष, पहिले संघर्ष किती संघर्ष करते मला पाहू द्या. बाळा कोणत्या टॉपिकवर बोलणार? तुला बोलायचं, काही बोलायचं, स्वतःबद्दल सांग, काही बोल, काही बोल, तुला जे बोलतात ते बोल. भाषण पाडायचं, भाषण सांग. माझे नाव संघर्ष आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकतो. आता संघर्ष ना तिथून वर येत असताना हात वर केला, परंतु या स्टेजचे नियम वेगळे आहेत. बरं, ज्या वेळेस तुम्ही इथे येता तिथून जेव्हा वाटतं आपल्याला, पण इथं आले काय होते माहिती का? तुमचे दिसतात चेहरे सगळे तुम्हाला पावलेले, आणि तुम्ही इकडं पाहताय, मग जे हवा निघून जाते हे याला स्टेज डेअरिंग लागते. स्टेज डेअरिंग फार वेगळा पार्ट आहे. मला याचा अनुभव फार तगडा आलेला आहे. तुमची बुद्धी किती शार्प असू द्या, तुम्ही खूप विद्वान आहात, याच्यावर उभे राहिले याचा अनुभव वेगळा, याचे नियम वेगळे, याचे नियम वेगळे आहेत, याचे नियम वेगळे आहेत. आता यांचे नियम तुला सांगतो. बघा, भाषण करत असताना काय काय नियम फॉलो केले पाहिजे सांगतो हा. आणि ते नियम फॉलो करा. जो कोणी तुम्ही सर्वोत्कृष्ट भाषणपटू असता ते नियम फॉलो करा. मी जे सांगतो, भाषण करणं आणि बोलणं सारखंच असतं. आता मी समजा एखाद्याला बोलतोय, एखाद्याला मी बोलणं सुरू केलं, एखाद्या माणसाला मी बोलणं सुरू केलं, मी पहिल्यांदा काय करतो? त्या माणसाची ओळख करून घेतो. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? अरे हो, अरे मी तुम्हाला ओळखतो. तुम्हाला मी कुठे पाहिलं होतं? अच्छा, ते माझ्या भावाच्या लग्नात आले का तुम्ही? मावशीच्या लग्नात? माझ्या त्या हिरो आश्रमचे का तुम्ही? आपण तिथे शिकत होतो. कॉन्टॅक्ट कनेक्शन्स. भाषण सुरू करत असताना कनेक्शन शोधा. समोरच्याला ओळखतंय असं दाखवा, समोरच्याला ओळखा, नाही तर माझं सुरू आहे दनादन. कोण राहील काम ऐकायला? तुम्हाला जे पटतंय, तुम्हाला मी कनेक्ट झालो पाहिजे, कनेक्ट असं बोलावं लागेल. माझा तुमचा कॉन्टॅक्ट पाहिजे. कॉन्टॅक्ट कसं राहील? तुमचा आणि माझा हेतू सारखा पाहिजे, कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. आता भाषण करत असताना दुसरी काळजीही घ्या. खुशाली विचारा, कसा आहेस, बरा आहे का, अरे हॅपी, अरे तुम्ही सगळे खुश आहात का, अरे सगळे खुश आहात का तुम्ही, गरमी होते का? ठीक आहे, मला तुमची खुशाली विचारा लागल, नाही तर बस माझंच चालू. अजून काय कंटिन्यू करू का? कोण म्हणलं बस म्हणलं काय बाबा? आता बघा, आणि बोलत असताना तुमची आणि माझी लिंक सेम पाहिजे. तुमची माझी लिंक सेम. आता काय
तुम्हाला येते मराठी, मी बोलतो इंग्लिश. तुम्हाला येते मराठी, मी बोलतो हिंदी. आणि मी ज्या विषयावर बोलतोय त्या विषयावर समोरच्या लोकांना समजलं पाहिजे. नाही माझा एखादा मुद्दा आहे, मी सेम लिंक जोडण्याकरता एक टॉपिक पुढे कंटिन्यू केला आहे. मेमरीमध्ये तुम्हाला असं भरपूर लिंक करून सांगितले. सेम लिंक पाहिजे, म्हणजे माझ्या डोक्यात काहीतरी येऊ राहिलं पण तुमच्या डोक्यात जाणं तुमच्या डोक्यानुसार असतं. मी जे काही बी पिकवलंय, माझ्या डोक्यात जे बी जन्माला घातलंय ते बी तुमच्या शेतामध्ये रुजवण्याकरता तुमच्या शेताची मला माहिती पाहिजे. नाही तर बस माझं बी आहे सफरचंदाचं, या शेतामध्ये सफरचंद उगतच नाहीत. बिलकुल नका करू. पहिले सफरचंद उगण्याकरता काय काय करावं लागतं ते ॲटमॉस्फिअर क्रिएट करा, मग सांगा सफरचंद द्या. आता त्यानंतर आता भाषणाची सुरुवात कशी करावी, मी पटापट सांगू राहिले. ते एक पण असं पूर्ण भाषण करून सोडू शकतो. भाषणाची सुरुवात कशी करावी, भाषणाची सुरुवात करत असताना सर्वांचं अभिनंदन करा. तुम्ही इथं आले ना, सर्वांचं सांगा बरं मी आले ना, केलं ते. तुम्ही सर्व आमच्या कार्यक्रमात आले, तुमचं अधिक अभिनंदन. तुम्ही तुमचा वेळेतला वेळ काढून आला, तुमचं कौतुक करावं लागेल ना मला, तुमचं अभिनंदन करावं लागेल. माझ्यासमोर तुम्ही ऐकायला आले, ऑडियन्स इज गॉड. तुमचं कौतुक करावं लागेल, तुमचं ऐकून घ्यावं लागेल, तुमचं म्हणणं ऐकावं लागेल मला. हे आहे सॅल्युटेशन, हे आहे तुमचं स्वागत करणं. आता एक मुद्दा फास्ट स्पीडमध्ये जातो. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला स्वतः शेरो शायरी पोयम्स आल्या पाहिजेत स्वतःहून. जाग्यावर तुम्हाला शेरो शायरी करता आली पाहिजे, कविता करता आल्या पाहिजे. द्या बरं मला शब्द, 5-6 शब्द द्या, मी कविता करतो ऑन द स्पॉट तुमच्याकरता. सांगा मला 5-6 शब्द, काही बी. हिंदी सांगा, नाही मराठी सांगा, इंग्लिश सांगा, एकच सांगा, म्हणजे ती एकाच भाषेत करता आलं पाहिजे. सांग बाळा एखादा शब्द, कोणताही शब्द, काही बोल. शब्द सांग, शब्द इंग्लिश मराठीचा शब्द सांगा.